श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. न खाय भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. येत्या 13 जानेवारीला आहे भोगीचा सण. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा, या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे. या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात. भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते. या अग्नीत जुन्या लाकड वस्तू अर्पण केल्या जातात. ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात. लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो. लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे, ऊस, गूळ, नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे, दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे अशी भावना आहे. भोगी हिवाळ्यात येते. या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात, तसेच शेताला नवीन बहार येतो. घरात भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांगी, भरीत, चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. तसेच भोगीच्या भाजीचा आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण इथे लावा असा एक दिवा, त्या दिव्यात टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. आपली किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व वाईट भोग, दुःख, अडचणी, संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे. आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून स्नान हे करायचं आहे. अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उटणं लावलं तरीही चालणार आहे. तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत. त्यानंतर एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे, एक लाल फूल टाकायचं आहे, तसेच एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. यामुळे आपल्याला सूर्यदेवांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. हिंदू धर्मात दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक तसेच दारिद्र्य दूर करणारे साधन देखील म्हटले जाते. जेव्हा आपण देवांसमोर दिवा लावून प्रार्थना करतो त्यामुळे आपल्याला प्रचंड समृद्धीही प्राप्त होत असते. दिव्यामध्ये साक्षात देवी राजराजेश्वरी निवास करते. ती लक्ष्मी, दुर्गा, सरस्वतीचे एकत्रित रूप दर्शविते.
आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी आपल्याला हा दिव्यांचा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. कणिक घट्ट मळायचे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकायची. आता एक प्लेट घ्यायची, प्लेटवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ हे टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि भोगीच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. तसेच आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर भोगीच्या दिवशी. एक तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. आता सकाळी जेव्हा तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करणार आहेत तर जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो सूर्यदेवांचा जिथनं प्रकाश आपल्या घरामध्ये येत असेल तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. हा दिवा तिकडे ठेवल्यानंतर आपल्याला या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. हात जोडून सूर्यदेवांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख दूर होण्याकरता. तसेच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचा. आता सकाळीच तुम्ही हा उपाय केला तर सूर्यदेवांसमोर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असतील तर देवघरामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा, म्हणजे रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा लावतात तो तर तुम्हाला लावायचाच आहे. त्या व्यतिरिक्त हा एक दिवा अजून तुम्हाला तिथे लावायचा आहे. या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे, नमस्कार करायचे. आपल्या घरातील सर्व सदस्यांना सुद्धा नमस्कार करायला लावायचा. अशा रीतीने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करू शकतात. भोगीच्या दिवशी हा दिव्याचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी ही निवास करते. आपल्या जीवनामध्ये असणारे जे भोग आहेत, दुःख, अडचणी दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.